तर तिथं आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदाकरता ही शिफारस करण्यात आल्यानं ठाकरेंचे मुंबईतील आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाकरता सुनील प्रभू यांचं नाव शर्यतीत होतं। आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता सुनील प्रभू यांचं नाव हे देण्याची काही आमदारांची मागणी होती। तसंच आदित्य ठाकरे यांचंही नाव चर्चेत होतं, पण आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेतेपदाकरता इच्छुक नव्हते अशी माहिती मिळते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, यात आता विरोधी पक्षनेतेपदासाठी म्हणून भास्कर जाधव यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे, तसा प्रस्ताव देण्यात येतोय। भास्कर जाधव यांचं एक नाव, एक वेटेज आहे भास्कर जाधव यांच्या नावाला। कोकणातला एक महत्त्वाचा चेहरा मानला जातो ठाकरेंच्या शिवसेनेचा, अर्थातच एकमेव चेहरा आपण म्हणूया। पण आता मात्र भास्कर जाधव यांचं नाव समोर आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काहीसा नाराजीचा सूर उमटतोय। नेमकं काय चाललंय? लागवी विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। मात्र या शर्यतीमध्ये 3 नावं होती, तीमध्ये मुंबईतील 2 नावं होती। मुंबईमधून आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे या दोघांची नावं होतं, तर एकूण कोकणामधून भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा होती। मात्र भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे। मात्र आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता मुंबईतील एक विरोधी पक्षनेता करावा अशी मागणी होती। यासाठी सुनील प्रभू यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा रंगू लागली होती। याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी फारसं या ठिकाणी आपल्याला इच्छुक नव्हते असं म्हटलं जात होतं। मात्र एकूणच भास्कर जाधव यांचं नाव समोर आल्यानंतर आता मुंबईमध्ये काही आमदारांमध्ये नाराजी पसरली असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकूणच उद्धव ठाकरे या आमदारांची नाराजी कशी मनधरणी करतात, नाराजी कशी घालवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच मुंबई महानगरपालिका लक्षात घेता जर विरोधी पक्षनेता मुंबईचा केला असता तर मुंबईमध्ये आणखी बळ हे शिवसेना ठाकरे गटाला आणि तेथील कार्यकर्त्यांना सुद्धा आलं असतं। त्यामुळे कुठेतरी फायदा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाला असता असं मत काही आमदारांचं सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे या आमदारांची मनधरणी उद्धव ठाकरे कशी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लागवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।